तर ठीक आहे, चला आता आपण सुरुवात करूया मुलांनो. ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आपल्या इथे दिले रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. इथे काय दिले, रीड द क्वेश्चन. तुम्हाला क्वेश्चन काय करायचं आहे, रीड करायचं आहे आणि योग्य आन्सरवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे 2 पर्याय दिले आहेत. या 2 पर्यायापैकी आपल्याला एक आन्सर असणार आहे. बघा, इथे आपण प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. जो आपला पहिला प्रश्न आहे, स्लीप बेबी स्लीप इज ए, झोप बाळा झोप हे जे गीत आहे हे कोणत्या प्रकारचं आहे. इथे तुम्हाला 2 इथे पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, लुल्लूबाई आणि सेकंड आहे पॅट्रिक सॉन्ग आहे, पॅट्रियोटिक सॉन्ग. हे 2 पैकी कोणत्यापैकी आपलं उत्तर असणार आहे. बघा, लुल्लूबाईचं जे सॉन्ग आहे ते कसं आहे म्हणून अंगाई गीत आहे, त्याला आपण अंगाई गीत म्हणणार आहोत. आणि हे पॅट्रियोटिक सॉन्ग आहे, त्याला आपण म्हणणार आहोत राष्ट्रीय गीत आहे. मग तुम्हाला काय वाटत आहे, जे स्लीप बेबी स्लीप हे जे पोएम आहे, ही पोएम कशी आहे, राष्ट्रीय गीत आहे का अंगाई गीत आहे? साहजिकच हे उत्तर काय आहे, अंगाई गीत आहे. आणि म्हणून जे आपलं उत्तर आहे स्लीप बेबी स्लीप इज ए, लुल्लूबाई हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, ड्रीम्स आर डॅश डॅश. जी स्वप्न आहेत ती कशी आहेत. तुम्हाला 2 पर्याय आहेत. 2 पर्याय आपण वाचणार आहोत. एक स्केरी आहे आणि एक प्रिटी आहे. स्केरीचा अर्थ काय आहे, घाबरणे आहे, फिअर आहे, फ्रायटन आहे. हे काय आहे, घाबरण्याची आपण शब्दासाठी आपण त्याचा वापर करत आहोत. स्केरी म्हणजे घाबरणे. प्रिटीचा अर्थ काय आहे, सुंदर आहे. म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे ड्रीम्स आर प्रिटी हे आपलं योग्य आन्सर इथे असणार आहे. ड्रीम्स आर प्रिटी हे आपलं योग्य, म्हणजे स्वप्न कशी आहे, सुंदर आहे. प्रिटीचा अर्थ काय आहे, सुंदर आहे. ब्युटिफुलचा अर्थ काय आहे, सुंदर आहे. नाईसचा अर्थ छान आहे. हे सर्व जे शब्द आहेत ते कसे आहेत, मिळते जुळते आहेत. ज्याप्रमाणे जसा ज्या शब्दाचा जी ओळ आहे, जशी ओळ असेल त्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ हा घेतला जात आहे. आणि म्हणून सांगितले इथे ड्रीम्स आर प्रिटी हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. थर्डली, शिप डॅश डॅश. शिप कशी आहेत, रोअर्स आहेत का ब्लेड्स आहेत. बघा, आता शिप म्हणजे जे मेंढरं आहेत ते कशी आहेत मुलांनो, रोअर्स म्हणजे जे एकदम रोअर्स म्हणजे असं आवाज करणारे जे असतात ना, त्याला आपण जसं एखादा सिंह गर्जना करतो त्याला आपण रोअर्स बोलणार. आणि ब्लेड्स म्हणजे काय आहे, की जे मेंढ्यांसारखा आवाज करणारे आहेत. तर ते रोचा अर्थ आपण सांगितलं की जो गर्जना करतो. मग गर्जना कोण करतो, सिंह हा गर्जना करत असतो. जो वाघ आहे तो गर्जना करत असतो. म्हणून जो मोठ्याने किंकाळी मारत असतो त्याला आपण रोज बोलणार. पण तो शिप हे कसे आहेत, ब्लेड्स आहेत. म्हणजे त्या कशा आहेत, मेंढ्यांसारखा म्या म्या आवाज करणारे आहेत ना. म्हणून आपण हा जो शब्द आहे हा इथे लागू होत नाही. मग आपला हा जो शब्द आहे ब्लेड्स हा तिथे शब्द लागू होत आहे. आणि म्हणून जे आपल्या प्रश्नाचं जे आन्सर असणार आहे ब्लेड्स, याच्यावर आपण काय करणार आहोत, आन्सर क्लिक करणार आहोत. शिप इज काय आहे, ब्लेड्स आहे. म्हणजे काय आहे, ज्या मेंढ्यांसारखा आवाज करतात कोण आहे, ते शिप आहेत. म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हेवन्स आर डॅश डॅश विथ शिप. जो हेवन्स आहे तो कशासारखा आहे त्यांनी विचारलं. हेवन्स आर डॅश डॅश शिप. जो शिप आहे, जे मेंढरं आहेत, जसं स्वर्ग आहे तो मेंढ्यांसारखा कसा दिसत आहे त्यांनी विचारलेलं आहे. व्हाईट दिसत आहे का ब्लॅक दिसत आहे. या 2 पैकी आपलं जे योग्य उत्तर आहे ते मुलांना आपण योग्य उत्तर काय सांगणार आहोत, की ज्या मेंढ्या आहेत त्या ब्लॅक दिसत आहेत का, तर नाहीत. आपण कवितेमध्ये पाहिलं होतं की जे हेवन्स आर व्हाईट विथ शिप. जे स्वर्ग आहे तो कसा दिसत आहे, मेंढ्यांसारखा शुभ्र सफेद दिसत आहे. हे आपलं इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं. हेवन्स आर व्हाईट विथ शिप हे आपलं करेक्ट आन्सर इथे आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ ग्रुप ऑफ शिप इज कॉल्ड. आता त्याने म्हटलं अ ग्रुप ऑफ इज कॉल्ड म्हणजे जो मेंढ्यांचा जो ग्रुप आहे ते जे एकत्र येतात त्यांना आपण काय बोलणार आहोत. मग क्राऊड बोलणार आहोत का हेअर्ड बोलणार आहोत. मग यापैकी 2 शब्दाचा अर्थ आधी समजून घेणे मुलांना गरजेचं आहे. तर अ ग्रुप ऑफ शिप म्हणजे जो मेंढ्यांचा जो ग्रुप आहे, जे आपण बोलू शकतो की जो घोळका आहे, ग्रुपला आपण काय बोलणार आहोत, घोळका बोलणार आहोत. ग्रुप ऑफ शिप जो मेंढ्यांचा जो ग्रुप आहे त्याला आपण काय बोलणार, शिप इज कॉल्ड क्राऊड और हिअर्ड. क्राऊडचा अर्थ काय आहे, गर्दी आहे. मग गर्दी कोणाची होते,
जे माणसं आहे त्या माणसांच्या घोळक्याची गर्दी होत असते, त्याला आपण त्यावेळेस त्या सेंटेन्समध्ये काय शब्द वापरतो, क्राऊड शब्द वापरतो, की तिथे खूप साऱ्या माणसांची गर्दी होती, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये काय बोलणार, क्राऊड. क्राऊडचा अर्थ जे लोकांची गर्दी आहे. आणि हियर्डचा अर्थ काय, जो मेंढ्यांचा कळप आहे त्याला आपण हियर्ड बोलणार आहोत, म्हणजे ग्रुप ऑफ शीप इज कॉल्ड हियर्ड असं आपण त्याला बोलणार आहोत. आणि म्हणून जे आपलं योग्य आन्सर आहे त्या योग्य आन्सर आपण क्लिक करणार आहोत. ग्रुप ऑफ शीप इज कॉल्ड ए हियर्ड, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, स्लीप बेबी स्लीप इज अ ट्रॅडिशनल लुलुबाय. जे स्लीप बेबी स्लीप म्हणजे झोप बाळा झोप, हे एक पारंपरिक गीत आहे का असं त्यांनी विचारलं आहे. आता इथे जो आहे तुम्हाला ऑप्शन नाही, इथे तुम्हाला ट्रू आणि फॉल्सच्या माध्यमातून इथे प्रश्न विचारले गेले आहेत, की ज्याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर आहेत ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. स्लीप बेबी स्लीप म्हणजे काय आहे मुलांनो, इज अ ट्रॅडिशनल लुलुबाय, म्हणजे हे कसं आहे, पारंपरिक गीत आहे का असं त्यांनी विचारलं. ट्रू और फॉल्स तर साहजिकच आहे, हे कसं आहे, हे पारंपरिक गीत आहे जे ग्रामीण भागामध्ये हजारो वर्षापासून शेकडो वर्षापासून हे गीत लहान मुलांसाठी आईने गायलेलं हे अंगाई गीत आहे. आणि ते अजूनही ग्रामीण भागामध्ये हे गायलं जातं आपल्या लहान मुलांसाठी. आणि म्हणून जे हे विधान आहे ते काय आहे, ट्रू आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ लुलुबाय इज अ क्वाईट स्मूथिंग सॉन्ग दॅट इज इश्यू टू लुलू अ चाइल्ड टू स्लीप. हे जे अंगाई गीत आहे हे स्मूथली म्हणजे एकदम हळुवारपणे किंवा मधुरपणे हे जे गायले जाते तर त्यासाठी त्याचा उपयोग इथे केला जातो का, की चाइल्ड टू स्लीप लहान मुलांना झोपवण्यासाठी का. तर ट्रू आणि फॉल्स, तर साहजिकच आपलं उत्तर काय असणार आहे, चूक असणार आहे का, तर नाही, तर जे आपलं उत्तर आहे ते काय आहे, बरोबर आहे, की लहान मुलांना झोपवण्यासाठीच या गाण्याचा उपयोग केला गेलेला आहे. हे जे विधान आहे हे विधान कसं आहे, ट्रू इथे आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणजे सत्य आहे. बघा आपलं जे नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोएम इज रिटन बाय अ रिचर्ड एम शर्मन, की हे जे पोएम आहे किंवा हे जे गाणं आहे हे रिचर्ड शर्मन यांनी लिहिलं आहे का, ट्रू आणि फॉल्स आहे. तर यापैकी आपलं जे उत्तर आहे आपण म्हणू शकतो की या गाणं जे लिहिलेलं आहे अंगाई गीत आहे हे रिचर्ड शर्मन यांनी गायलेलं नाही किंवा हे लिहिलेलं नाही आहे, हे विल्यम विल्समर्थ यांनी हे लिहिलेलं आहे. आणि म्हणून हे जे आन्सर आहे हे कसं आहे, इथे आपण फॉल्स लिहिणार आहोत, कारण हे गाणं विल्यम यांनी लिहिलेलं आहे, रिचर्ड शर्मन यांनी लिहिलेलं नाही आहे. रिटर्नचा अर्थ काय आहे, लिहिणार आहे. तो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण विचारणार, बघा पाहणार आहोत, बार्किंग डॉग्स आर लाईक अ लुलुबाय फॉर द बेबी. म्हणजे जे भुकणारचं कुत्रा आहे हे जे आहे लाईक अ लुलुबाय फॉर द बेबी, जे लहान मुलांसारखंच हे अंगाई गीत आहे का, तर आपलं उत्तर असणार आहे इथे फॉल्स आहे, कारण हे लहान मुलांसाठी नाही आहे. बार्किंग डॉग म्हणजे भुकणारा जो कुत्रा आहे तो काय करत आहे, तो लहान मुलांना झोपवण्यासाठी तो जो गात आहे भुकत आहे का, तर नाही. आणि म्हणून जे आपलं उत्तर असणार आहे इथे रॉंग असणार आहे, म्हणजेच फॉल्स असणार आहे. जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मदर इज थ्रेटिंग द बेबी इन अ लव्हिंगली मॅनर व्हाईल पुटिंग हिम टू स्लीप. बघायचं राहिले की जी आई आहे ती अगदी प्रेमळपणे मुलीला धमकावून देत आहे की जी जेणेकरून तिने झोपावे. तसे आपलं उत्तर ट्रू आणि फॉल्स आहे. तर यापैकी आपलं बघा आपण मिनिंग पाहणार आहोत, मदर इज थ्रेटिंग. थ्रेटिंगचा अर्थ काय आहे, धमकावणे आहे. बघा इथे जो शब्द आलेला आहे तो कोणता आहे, थ्रेटिंगचा अर्थ काय आहे, धमकावणे आहे. द बेबी इज लव्हिंगली मॅनर्स म्हणजे त्यांना प्रेमळपणे ती त्यांना काय शिकवत आहे, मॅनर शिकवत आहे. मॅनर्सचा अर्थ जसं आपण बोलू शकतो की एक वागण्या बोलण्याची जी पद्धत आहे की ज्याप्रमाणे आपण योग्य गोष्टी करणं गरजेचं आहे त्याला आपण मॅनर्स बोलणार आहोत. लव्हिंगली म्हणजे काय आहे, प्रेमळपणे. वाईल पुटिंग हिम टू स्लीप की जेणेकरून तिने झोपावं यासाठी ती अगदी प्रेमळपणे ती काय देत आहे, धमकी देत आहे का. तर त्यापैकी आपलं जे योग्य उत्तर काय असणार आहे की हो ट्रू. त्याचं आपलं काय उत्तर येणार आहे, ट्रू. की ती अगदी प्रेमळपणे ती धमकी देत आहे मुलीला झोपवण्यासाठी, हे आपलं योग्य विधान इथे असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून जे 10चे 10 प्रश्न होते ते आपण इथे सोडून घेतलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत मुलांनो गेमच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बघा इथे खूप सारे जे गेम आहे त्या गेममधून जे क्रिकेटचा आहे, गिटारचा आहे, माकड टोपीवाल्याचा आहे, गाडीचा आहे, ते सर्व गेममधून आपण मुलांनो आज आपण गेम गाडीचा घेणार आहोत. ते गाडीच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा गेम आहे, जर तुम्ही योग्य उत्तर दिलं असेल तर ही गाडी काय होणार आहे, पुढे जाणार आहे. आणि जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर ही गाडीमध्येच
काय होणार आहे, स्टॉप होणार आहे, ती पुढे जाणार नाही आहे. चला तर आपण सुरुवात करूया. इथे बघा, जो आपला पहिला क्वेश्चन आहे शीप. मग शीप काय आहे, त्यांनी सांगितलं आहे काय, जे मेंढरू आहेत त्याच्या पुढचं ती कशी आहेत. मग ती तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिले आहेत. या 4 पैकी आपलं एक करेक्ट आन्सर असणार आहे. शीप कशी आहे, सिंग आहे, प्लेट आहे, बार्क आहे किंवा रोअर्स आहेत, की त्यांचा जो स्वभाव आहे किंवा त्यांचं एक गुणवैशिष्ट्य आहे ते त्यांनी तुम्हाला इथे विचारले. कसे आहेत, शीप गाणं गात आहे, सिंगचा अर्थ ते ब्लेड्स म्हणजे ते म्याम्याचा आवाज करत आहेत, बाक्सा म्हणजे ते भुकत आहेत, आणि रोअर्सचा म्हणजे ते बदमाश आहेत. तर यापैकी 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे, ते गाणं गात असतात का, तर नाही, आन्सर रॉंग आहे. ते भुकतात का, नाही. ते बदमाश आहेत का, नाही. की ज्याप्रमाणे मेंढपाळ त्यांना घेऊन जातो त्याप्रमाणे त्या त्यांच्या रांगेमध्ये शिस्तीत त्या मेंढपाळाच्या मागे त्या चालत असतात, म्हणजेच ते आज्ञेचं पालन करणारे आहेत. आणि म्हणून जर शीप कसे आहेत, ब्लेड्स आहेत, म्हणजे काय आहेत, त्या म्याम्यासारखा आवाज करणाऱ्या शब्दाला आपण काय बोलत आहोत, ब्लेड्स बोलणार आहोत. आणि म्हणून आपण करेक्ट आन्सरावर इथे क्लिक करणार आहोत. शीप ब्लेड्स हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे, आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक केलेलं आहे. आपलं सेकंडली आहे ड्रीम्स आर. स्वप्न आहेत, कशी आहेत. मग तुम्हाला इथे 4 प्रकार दिले. स्वप्न कशी आहेत, स्वीट आहेत, अनहॅपी आहेत, ब्रिटी आहेत का स्केरी आहेत. आता हे 4 पैकी आपलं योग्य आन्सर काय असणार, ड्रीम्स आर. ड्रीम्स स्वप्न कशी आहेत. मग ते स्केरी म्हणजे काय, घाबरणारे आहेत का. प्रिटीचा अर्थ काय, सुंदर आहेत. अनहॅपी म्हणजे दुःखी आहेत, आणि इथे स्वीट लिहिले म्हणजे ती गोड आहेत का. मग स्वप्न कशी आहेत. मग आता अनहॅपी हा शब्द आलेला नाही आहे, स्केरी हा शब्द आलेला नाही आहे, स्वीट देखील हा शब्द आलेला नाही. मग आपलं जे योग्य आन्सर काय आहे मुलांनो, की ड्रीम्स आर. मग ती बोलते की मुलांना ती झाड जे हलवत आहे, जे छोटंसं झाड आहे ती हलवत आहे, जेणेकरून तिच्या मुलींच्या स्वप्नामध्ये लहान मुलांच्या स्वप्नात काय आली पाहिजे, जी सुंदर सुंदर ड्रीम पडावी यासाठी ते काय करत आहेत, झाडांना हलवत आहे. म्हणजेच काय, सुंदर. म्हणजे याचा अर्थ काय येणार आहे, प्रिटी हे आपले शब्द असणार आहे. म्हणून ड्रीम्स आर प्रिटी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे, आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपला थर्ड क्वेश्चन आहे हेवन्स आर डॅश डॅश विथ शिप. हेवन्स कसा आहे त्यांनी विचारलेले आहे. विथ शिप, जो मेंढरा आहे त्याच्यासारखा कसा आहे तो. बघा, मग रेड आहे, ब्लॅक आहे, व्हाईट आहे का ग्रे आहे. इथे तुम्हाला कलर विचारले, रेड, व्हाईट, ब्लॅक आणि ग्रे. या 4 पैकी हेवन कसा आहे. हेवन व्हाईट आहे. हेवन्स आर व्हाईट विथ शिप. तो मेंढरासारखा कसा सफेद आहे असं त्यांनी विचारलेलं आहे, आणि म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यावर क्लिक करणार. हेवन्स आर व्हाईट विथ शिप हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अ लुलूबाय इज अ क्वाईट स्मूथिंग सॉन्ग दॅट इज अ यूज टू अ लुलू अ चाइल्ड टू. की हे जे लुलूबाई जे अंगाई जे गीत आहे ते अतिशय मधुरपणे जे गायलं जात आहे, की ज्याचा उपयोग हा लहान मुलांना. मग त्यांनी तुम्हाला इथे 4 पर्याय दिले आहेत. कशासाठी आहे. स्लीपसाठी आहे, झोपण्यासाठी आहे, डान्स आहे, नाचण्यासाठी आहे, क्राय म्हणजे रडण्यासाठी आहे, आणि ईट म्हणजे खाण्यासाठी आहे. तर या 4 पैकी याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, की जे अंगाई गीत आहे कशासाठी आहे मुलांनो. अगदी बरोबर. हे कशासाठी आहे. स्लीपसाठी आहे, झोपण्यासाठी त्याचा गाण्याचा वापर केला जातो, आणि म्हणून आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे स्लीप. ना डान्ससाठी, ना खाण्यासाठी, ना रडण्यासाठी याचा उपयोग होतो. तर अ लुलूबाय इज अ क्वाईट स्मूथिंग सॉन्ग हे जे अंगाई गीत आहे, जे मधुर गीत आहे, याचा वापर आपण अ चाइल्ड टू स्लीप म्हणजेच मुलांना झोपण्यासाठी या अंगाई गीताचा वापर करण्यात येत आहे, आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे स्लीप बेबी स्लीप इज ए. आता त्यांनी जे सांगितले झोप बाळा झोप हे काय आहे. मग तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत. लुलूबाई आहे म्हणजे हे अंगाई गीत आहे, इमोशनल सॉन्ग आहे म्हणजे हे भावनात्मक गाणं आहे, पॅरोटिक सॉन्ग आहे म्हणजे हे राष्ट्रीय गीत आहे, रिदम्स आहेत म्हणजे हे एक प्रकारचं रिदम आहे का, म्हणजे एक प्रकारे ज्याच्यामध्ये ताल आहे का. तर मग स्लीप बेबी स्लीप याचा अर्थ 4 याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. मग आपलं जे ओळ आहे स्लीप बेबी स्लीप हे गाणं कसं आहे, तर साहजिकच आहे. याचं उत्तर देखील तुम्ही सहज सांगू शकता. याचं उत्तर हे काय आहे, की स्लीप बेबी स्लीप हे लुलूबाई म्हणजेच हे अंगाई गीत असल्यामुळे आपण योग्य उत्तरावर इथे काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. लुलूबाई इज स्लीप बेबी स्लीप इज अ लुलूबाई. तर अशा प्रकारे आपण मुलांनो गेमच्या माध्यमातून देखील 5चे 5 प्रश्न इथे आपण सोडून घेतलेले आहेत.
आता आपण मुलांना टेस्टच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले गेले आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा इथे जे दिले शिप, शिपचा अर्थ बघा की शिप काय आहेत, ते सिंग आहे, बार्क आहे, ब्लेड आहे का रोअर्स आहेत, याचा देखील अर्थ मी सांगितला आहे. तरी पुन्हा एकदा मी सांगणार आहे. रोअरचा अर्थ म्हणजे ओरडणे किंवा किंचाळ, किंवा आपण ज्या प्रकारे एक जो सिंह आहे तो काय करतो, डरकाळी फोडतो, म्हणजे त्याला काय बोलणार, रोअर्स बोलणार. ब्लेडचा अर्थ म्याब्या करणे, बार्कचा अर्थ भुकणे आणि सिंगचा अर्थ गाणे गाणे. मग शिप कसे आहेत, त्या गाणं गातात का, त्या ओरडतात का, त्या भुकतात का, किंवा ते मोठ्याने डरकाळी फोडतात का, तर नाही. मग याचा मिनिंग काय आहे, शिप मीन्स ब्लेड्स, म्हणजे त्या काय आहेत, त्या म्याम्या आवाज करणार आहेत. म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रीम्स आर, स्वप्न ही कशी असतात. मग बघा आपण पाहूया. आपल्याला तुम्हाला 4 पर्याय आहेत. स्वप्न ही स्वीट आहेत, प्रिटी आहेत, अनहॅपी आहेत का स्केरी आहेत. मग स्वप्न कशी आहेत, ही घाबरणारी आहेत, ही दुःखी आहेत, ही सुंदर आहेत का ही स्वीट आहेत, ही गोड आहेत. तर यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे, ड्रीम्स आर काय आहेत, प्रिटी आहेत. स्वप्न कशी असतात, ही सुंदर असतात. आणि म्हणून आपलं जे योग्य आन्सर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे हेवन्स आर डॅश विथ शिप. हेवन्स हा म्हणजे हेवनचा अर्थ काय सांगितलं आहे मी तुम्हाला, जो स्वर्ग आहे, स्वर्ग कशा मेंढरासारखा कसा आहे. मग तुम्हाला इथे कलर दिले आहेत, रेड आहे, ग्रे आहे, ब्लॅक आहे किंवा व्हाईट आहे. म्हणजे या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय, हेवन्स आर व्हाईट विथ स्लीप. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे हेवन्स आर व्हाईट विथ स्लीप, म्हणजे काय आहे, जो स्वर्ग आहे तो मेंढरासारखा शुभ्र आहे. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे स्लीप बेबी स्लीप इज अ डॅश डॅश, म्हणजे झोप बाळा झोप हे जे गीत आहे हे कशा प्रकारचं आहे. म्हणजे तुम्हाला 4 पर्याय आहेत. बघा आपण पाहणार आहोत. फर्स्ट आहे लिली बाय, सेकंड आहे मुलांनो पॅट्रियोटिक सॉन्ग, थर्ड आहे इमोशनल सॉन्ग आणि फोर्थ आहे रिदम आहे. मग यापैकी हे राष्ट्रीय गीत आहे, हे अंगाई गीत आहे, त्याचप्रमाणे एक रिदम आहे, काय एक भावनात्मक गीत आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे जर स्लीप बेबी स्लीप हे जे गीत आहे किंवा ही जी कविता आहे ही कशी आहे, हे लुलूबाई म्हणजेच कसं आहे, अंगाई गीत आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अ लुलूबाय इज अ क्वाईट स्मूथिंग सॉन्ग दॅट इज अ यूज टू अ लुला इज अ चाइल्ड टू. म्हणजे हे जे गीत आहे अ लुलूबाय इज अ क्विट, म्हणजे जे अंगाई गीत आहे हे एक अतिशय मधुर गीत आहे. आणि याचा उपयोग लहान मुलांना डॅश डॅशसाठी होतो. कशासाठी होतो, मग स्लीप आहे, क्राय आहे, डान्स आहे आणि ईट आहे. मग या 4पैकी आपण कशासाठी त्याचा वापर करत आहोत, झोपण्यासाठी करत आहोत, तुम्ही खाण्यासाठी करत आहात, रडण्यासाठी करत आहात का डान्ससाठी करत आहात. तर साहजिकच याचं उत्तर काय आहे, आपण या गाण्याचा वापर किंवा लुलूबाई सॉन्ग हे जे आहे अंगाई गीत आहे याचा वापर आपण लहान मुलांना झोपवण्यासाठी करत असतो. आणि म्हणून आपण याच्या उत्तरावर क्लिक करणार आहोत. अशा प्रकारे मुलांना आपण 5चे 5 बघा इथे प्रश्न सोडलेले आहेत. टोटल क्वेश्चन 5 आहे, अटेम्प्ट क्वेश्चन 5 आहे, करेक्ट आन्सर 5 आहे, रॉंग आन्सर एकही नाही. तर हे आपल्या मुलांना प्रश्न इथे सोडून झालेले आहेत. आता आपण मुलांना क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून प्रश्न पाहणार आहोत की काही मुलांना शॉर्ट क्वेश्चन आहेत आणि काही लॉंग क्वेश्चन आहेत. मग ते प्रश्न कोणते आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार. बघा जो फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द प्रोफेशन ऑफ द फादर. म्हणजे ज्या बाबांचा जो आहे त्यांचा व्यवसाय तो काय होता त्यांनी विचारलंय. व्हॉट इज अ प्रोफेशन, प्रोफेशन म्हणजे त्यांचं काम काय होतं. फादर म्हणजे वडील आहेत. व्हॉट इज म्हणजे त्यांचं बाबांचं कोणत्या प्रकारचं काम होतं असं त्यांनी विचारलं आहे. तर त्यांचं जे काम आहे हे देखील माहिती, ते जे काय होतं ते मेंढपाळ चालणारे जो कळप होता त्यांना ते काय करत होते, ते राखत होते. म्हणजेच फादर इज ए शेफर्ड. काय आहे इथे उत्तर दिलंय, फादर इज अ शेफर्ड. ते काय आहेत, मेंढपाळ आहेत, ते मेंढरे चारणारे आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे व्हॉट इज द प्रोफेशन ऑफ द फादर, द फादर इज अ शेफर्ड. फादर हे मेंढपाळ करणारे आहेत किंवा ते मेंढरांचं रक्षण करणारे आहेत. सो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ डज द मदर थ्रेटन द बेबी. की आई आहे ती मुलांना कशी प्रेमळवाणी धमकी देत आहे असं त्यांनी विचारलं आहे. की आई लहान बाळाला सांगत आहे की जर तू मेंढ्यासारखा आवाज करत, त्या आवाजाने काय होणार आहे, जो मेंढपाळ राखणारा जो काळा कुत्रा आहे तो
आवाज ऐकून तो तुझ्याकडे येणार आहे आणि तो तुझा चावा घेणार आहे आणि त्याच्यामुळे तू आवाज करू नकोस, अन्यथा तो कुत्रा येणार नाही आणि तो काय होणार नाही, तुझा चावा घेणार नाही. अशी प्रेमळवाणी ती त्याला काय देत आहे, धमकी देत आहे. हाऊ डज अ मदर थ्रीटेन, थ्रीटेनचा अर्थ काय आहे, धमकी देणे. बघा, मदर थ्रीटेन द बेबी बाय सेइंग, आई ही धमकीच्या द्वारे अगदी प्रेमळपणे सांगत आहे दॅट इफ ही डज नॉट स्लीप, जर तू झोपली नाहीस, दॅट ही डज नॉट द स्लीप द शेपर्ड्स अँग्री डॉग, जो मेंढपाळ राखणारा जो कुत्रा आहे, विल कम अँड बाईट हिम, आणि मग तो तुला काय करेल, चावा घेईल. विल कम, तो येईल, आणि बाईट हिम, तो तुझा काय करेल, चावा घेईल, असं देखील इथे सांगत आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय डज द मदर कॉल द बेबी अ रोगेज, की त्या बदमाश कुत्र्याला आई का बोलवत आहे, कारण आई त्या जे मुलाला जे झोपवत आहे ते मुलगा ऐकत नसल्यामुळे ती त्याला काय करत आहे, बोलवत आहे की तू ये आणि काय कर, तिला घाबरव, म्हणून ती काय करत आहे, त्याला बोलवण्याचा प्रयत्न करत आहे. द मदर कॉल द बेबी, आई मुलाला बोलत आहे, अ रुफेज ॲज ही इज नॉट लिस्टिंग टू हर अँड नॉट गोईंग टू स्लीप, आणि मग ती सांगत आहे की तो झोपत नाही आणि म्हणून तू ये आणि काय कर, तिला धमकाव. जर तू नाही झोपलीस तर तो काय करेल, तो येईल आणि तुझा चावा घेईल, आणि म्हणून ती सांगत आहे की हे बदमाश जो कुत्रा आहे तो काय करेल, तो येईल आणि तुला चावा घेईल, आणि म्हणून तू काय कर, तू झोपून जा आणि तो येणार नाही. अशा प्रकारे ती त्याला सांगत आहे की तू काय कर, लवकरात लवकर झोपून जा. व्हॉट डज द मदर प्रॉमिस टू गिव्ह द बेबी इफ ही स्लीप, आईने कोणत्या प्रकारचं प्रॉमिस केलं आहे की जर तू झोपलीस तर मी तुला काय देईल. मग आईने प्रॉमिस केलं होतं की जर तू झोपलीस तर मी तुला काय देणार आहे, एक शीप देणार आहे की जी कशी असणार आहे, ज्याच्यामध्ये गोल्डन बेल असणार आहे. त्या गोल्डन बेल असल्यामुळे तू ती काय करणार आहे, तुझ्या मित्रांबरोबर ती तू खेळायला देखील घेऊन जाऊ शकते. मग अशा प्रकारे जर तू झोपणार आहेस तर मी तुला काय देणार आहे, एक गोल्डन बेल असणारी शीप मी तुला प्रेझेंट देणार आहे किंवा तुला गिफ्ट देणार आहे. तर मदर प्रॉमिस टू गिव्ह द बेबी अ बेबी स्लीप, जर आई मुलाला काय करत आहे, एक प्रॉमिस देत आहे की मी तुला शीप देणार आहे, म्हणजे एक मेंढरू देणार आहे, कोकरू देणार आहे विथ गोल्डन बेल, म्हणजे त्याच्याबरोबर काय असणार आहे, तिच्या गळ्यामध्ये गोल्डन बेल असणार आहे. दॅट विल बी इज प्ले फेलो, हे एक खेळणं आहे की ते तुला मी देणार आहे. इफ ही गोज टू स्लीप, जर तू झोपलीस तर मी हे तुला देणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय डज द मदर शेक द लिटिल ट्री फॉर द बेबीज, की जी आई आहे ती जे छोटंसं झाड आहे ती का हलवत आहे. डज द मदर शेक, शेक म्हणजे हलवणे, लिटिल ट्रीज म्हणजे काय, ते लहान झाड आहे. फॉर द बेबी, ती जी आई आहे ती बाळासाठी ते छोटंसं झाड का हलवत आहे, कारण बाळ जेव्हा झोपे जाईल तेव्हा झोपल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये सुंदर सुंदर काय आल्या पाहिजे, गोष्टी त्याच्यामध्ये दिसल्या पाहिजेत, सुंदर गोष्टी ह्या भेटवस्तू म्हणून बाळाला दिल्या गेल्या पाहिजे, सुंदर स्वप्न पडली पाहिजेत. या दृष्टिकोनातून काय होत आहे, बाळासाठी तिचे झाड हलवत आहे. मदर शेक द लिटिल ट्री फॉर द बेबी फ्रॉम विच प्रिटी ड्रीम्स फॉर, की जेणेकरून बाळाला सुंदर सुंदर स्वप्न पडावी, सुंदर गोष्टी त्या ड्रीमच्या माध्यमातून, स्वप्नाच्या माध्यमातून त्या बाळाच्या स्वप्नात येण्यासाठी ते ते झाड काय आहे, हलवत आहे आई आपल्या बाळासाठी. मदर शेक म्हणजे आई हलवत आहे. द लिटिल टी, ते छोटंसं झाड हलवत आहे. फॉर द बेबी फ्रॉम, जे बेबीसाठी, की जेणेकरून झाडाकडून विच प्रिटी ड्रीम्स फॉल, की झाडाकडून एक सुंदर स्वप्न तिथे त्या बाळाला पडण्यासाठी. प्रिटीचा अर्थ पुन्हा इथे आलेला आहे, सुंदर असा हा शब्द इथे आलेला आहे. तर अशा प्रकारे बघा आपण ज्या 5चे 5 क्वेश्चनचे आन्सर आहेत ते आपण इथे पूर्ण केलेले आहेत. ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून आपण हे प्रश्न उत्तर आपण पूर्ण इथे दिलेली आहेत. आणि मुलांनो, त्याचप्रमाणे आपण या पोएमच्या माध्यमातून आपण जे एक्सप्लेनेशन आहे ते देखील मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. पोएमच्या माध्यमातून आले जे हार्ड वर्ड्स आहे, जे मिनिंग्स वर्ड्स आहेत ते देखील मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केले आहेत. आणि त्या पोएमच्या माध्यमातून जे इथे एक्स्ट्रा जे दिलेले होते त्याचे देखील मी तुम्हाला इथे अर्थ सांगितले आहे. आणि या पोएमच्या माध्यमातून असलेले ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट, क्वेश्चन आन्सर हे देखील कोणत्या प्रकारचे आहेत हे देखील सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे ही जी सुंदरशी कविता आहे मुलांना, स्लीप बेबी स्लीप, म्हणजे झोप बाळा झोप, हे प्रत्येक आईला आपलं लहान मूल हे रात्री
रात्री झोपणं हे तिला गरजेचं वाटतं, कारण दिवसभर ते खेळत असतं, दमत असतं, आणि म्हणून ते रात्रीचं तिने शांतपणे त्या बाळाने झोपावं यासाठी हे अंगाई गीत गायलेलं आहे. आणि हे अंगाई गीत हे पारंपरिक गीत आहे, आणि हे ग्रामीण भागात खेडेगावामध्ये हे गीत अजूनही आपल्या लहान मुलांसाठी हे गीत गायलं जात आहे. तर अशा प्रकारे मुलांना हे जे आपलं आजची जी कविता होती ही मी तुम्हाला चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजवली आहे, तुम्हाला ती सांगितलेली आहे, तुम्हाला ती कळली आहे, मला पूर्ण खात्री आहे. भेटू एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.